नमस्कार. सुग्रण शुभांगीमध्ये मी शुभांगी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. तर आपल्या गावची यात्रा म्हटलं की आपला उत्साह आणि आनंद हा काही वेगळाच असतो. तर ही यात्रा आहे आणेगावची. पुणे जिल्ह्यामध्ये जुन्नर तालुक्यामध्ये आणे हे गाव आहे. तेथे ही यात्रा भरली जाते. श्री रंगदास स्वामी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त ही यात्रा भरते. ही यात्रा पौष शुक्ल प्रतिपदेला भरते. ह्या यात्रेसाठी लाखोच्या संख्येने भाविक येत असतात. ह्या यात्रेमध्ये आमटी आणि भाकरीचा महाप्रसाद बनवला जातो. 163 ते 164 वर्षापूर्वीची ही परंपरा आहे. ह्या आमटीसाठी लाखोंचे मसाले वापरले जातात. त्याचबरोबर ही कढई जी आहे ज्यामध्ये आमटी बनवली जाते ती 500 लिटरची असते. अशा अनेक कढया भरून आमटी बनवली जाते. ह्या यात्रेचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक घरातून प्रत्येक व्यक्ती मागे 1.5 किलो बाजरीच्या पिठाच्या भाकरी बनवून आणल्या जातात. जवळजवळ 2 लाख भाकरी ह्या ठिकाणी बनवल्या जातात. चला तर आणेगावच्या यात्रेतील महाप्रसादासाठी बनवली जाणारी आमटी आणि भाकरी कशी बनवायची ते पाहूयात. तर आणेगावची स्पेशल आमटी भाकरी बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे तुरीची डाळ. या ठिकाणी मी तुरीची डाळ घेतलेली आहे. त्यानंतर बाजरीचं पीठ, हावरी, ही हावरी मी भाजून घेतलेली आहे आणि थोडीशी कुटून घेतलेली आहे. त्यानंतर खोबरं किसून घेतलेलं आहे. हे आमसूल आहे, एक 4 ते 5 मी आमसूल घेतलेले आहे. तेल, कोथिंबीर आणि ह्यासाठी सुके मसाले लागणार आहेत. त्यामध्ये हिंग, हळद, लाल मसाला पावडर, धने पावडर आणि गरम मसाला. हा गरम मसाला आपले अख्खे मसाले जे असतात त्यापासून बनवलेली पावडर आहे. आणि गूळ 1 चमचा. सुरुवातीला आपण तुरीची डाळ धुवून घेणार आहोत आणि शिजवून घ्यायची आहे. तर ती आपण शिजवून घेऊयात. तर सुरुवातीला आपण आमटी बनवून घेऊयात. त्यासाठी कढईमध्ये तेल घालून घ्यायचं आहे. तेल थोडंसं जास्त घालायचं आहे. साधारणतः 1 मोठा चमचा मी तेल घेतलेला आहे. तेल छान तापलं की आपल्याला जिऱ्याची फोडणी देऊन घ्यायची आहे. हे सर्व करत असताना गॅस जो आहे तो मध्यम आचेवरच ठेवायचा आहे. त्यानंतर लगेचच आपल्याला आपण हे जे मसाले घेतले ते सुके मसाले, हे संपूर्ण मसाले जे आहेत ते एकत्रच ह्यामध्ये घालून मस्त तेलामध्येच परतून घ्यायचे आहेत. गॅस हा मंद आचेवरच ठेवायचा आहे, बारीकच ठेवायचा आहे. त्यानंतर ह्यामध्ये खोबरं घालून घ्यायचं आहे. खोबरं देखील ह्याच मसाल्यांमध्ये छान भाजलं गेलं पाहिजे. त्याचबरोबर त्यानंतर आपण हे तीळ जे घेतले होते, तीळ भाजून मी कुटून घेतलेले आहेत, ते देखील ह्यामध्ये छान भाजून घ्यायचे आहेत, परतून घ्यायचे आहेत. गॅस जो आहे तो मध्यम आचेवर किंवा मंद आचेवर ठेवला तरी चालेल. खूप जास्त फास्ट गॅस ठेवला की आपले मसाले जे आहेत ते जळू शकतात. हे छान परतलं गेलं की त्यामध्ये आपण हे बाजरीचं पीठ घेतलेलं आहे, 1 चमचा बाजरीचं पीठ घेतलेलं आहे. हे बाजरीचं पीठ देखील छान भाजलं गेलं पाहिजे. बाजरीच्या पिठाने खूप छान आमटीला चव येते. तर अशा प्रकारे साधारण 1 मिनिट तरी आपल्याला हे छान सर्व भाजून घ्यायचं आहे. तर ह्या ठिकाणी आपले हे मसाले आहेत, खोबरं आहे, तीळ आहेत, हे सर्व छान भाजलं गेलेलं आहे. मस्त सुगंध सुटलेला आहे. आणि आता आपण ह्या ठिकाणी तुरीची डाळ घेतलेली आहे, ही शिजवून घेतलेली आहे. तर ही आपण ह्यामध्ये घालून घेऊयात. आणि ह्यामध्ये लगेचच आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे. यामध्ये भरपूर पाणी घालायचं आहे, कारण की आपण ही आमटी छान उकळू देणार आहोत. तर आता आपलं पाणी घालून झालेलं आहे. आपण ह्यामध्ये आमसूल भिजत घातलं होतं, तर ते आमसूल घालून घेऊयात. हे आमसूल साधारण मी 1 ते 1.5 तास भिजत घातलं होतं. त्यानंतर हे आमसुलाचं पाणी जे आहे ते देखील आपण ह्यामध्ये घालून घेऊयात.
त्यानंतर आमटीमध्ये चवीनुसार मीठ आणि त्यानंतर ह्यामध्ये गूळ घालून घ्यायचा आहे। 1 चमचा मी गूळ घेतलेला आहे, गूळ बारीक करून घेतलेला आहे। तर आता आपल्याला ही आमटी जी आहे ती छान खूप उकळी येईपर्यंत साधारणतः 10-1 मिनिट तरी आपल्याला ह्याची छान उकळी येऊ द्यायची आहे। हे सर्व एकजीव झालं पाहिजे। त्यानंतर आपण ह्यामध्ये कोथिंबीर घालून घ्यायची आहे। तर आता आपण हिला छान उकळी येऊ देऊयात। ह्यामध्ये गुळाची गोड चव, आमसुलाची आंबट चव आणि मसाल्यांचा तिखटपणा, त्यामुळे आंबट, गोड आणि तिखट अशी ही आमटी लागते। खूप सुंदर अशी आमटी लागते। त्यामुळे तुम्ही देखील घरी नक्की करून पहा। तर तुम्ही पाहू शकता आमटीला मस्त अशी उकळी आलेली आहे, छान रंग आलेला आहे, मस्त आमटीचा घमघमाट सुटलेला आहे। तर अशा प्रकारे आपली आणेगावची स्पेशल आमटी तयार आहे। तर अशा प्रकारे आपली मस्त गरम गरम आमटी आणि भाकरी तयार झालेली आहे। ह्या ठिकाणचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे ही आमटी ह्या पितळीमध्येच वाढली जाते, ह्या पितळीमध्येच खाल्ली जाते। हे अशा प्रकारचं ताट जे आहे त्याला पितळी बोललं जातं। जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि अशाच प्रकारे नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका। धन्यवाद।